बहुजनांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून भाऊसाहेबांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली। केवळ संस्थाच काढली नाही तर खेड्यापाड्यात शाळा सुरू करून गरीब व आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिक्षणाची सोय केली आहे। आज संस्थेच्या शैक्षणिक शाखा इतक्या विस्तारित झाल्या असून सर्वच प्रकारच्या अद्ययावत व उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने भाऊसाहेबांची स्वप्नपूर्ती होताना दिसत आहे। भाऊसाहेबांचे शैक्षणिक विचार हे समाजासाठी प्रेरक असून आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना त्या शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नव्हे तर समाज विकास व राष्ट्रहितासाठी करावा असे आवाहन अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी केले। श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत येणाऱ्या शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळेने 2025 या वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण केले आहेत। तसेच शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सव व महानगरस्तरीय विज्ञान प्रदर्शनीचा एकत्रित उद्घाटन सोहळा दिनांक 22 डिसेंबर रोजी संपन्न झालाय। या उद्घाटन सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून आमदार सौ सुलभाताई संजय खोडके तसेच या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे लाभले होते। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक प्रसाद देशमुख यांनी शाळेचा सविस्तर इतिवृत्तांत मांडलाय। तसेच शाळा शताब्दी महोत्सव साजरा करीत असताना शाळेने शिक्षण, क्रीडा व विज्ञान आदी क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकातून सादर केलाय। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब पुसदेकर यांनी भाऊसाहेबांनी शिक्षणाची कवाडे उघडी केली नसती तर बहुजन समाज अनेक वर्ष मागे खितपत पडला असता असे आपल्या भाषणांमधून प्रतिपादन केलं। संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांनी संस्थेतर्फे शाळेला भरीव निधी देऊन सर्व सुविधायुक्त करण्याचा सुतोवाच आपल्या अतिथी भाषणातून केलाय। कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी भाऊसाहेबांनी खडतर परिस्थितीतून निर्माण केलेल्या शाळांची गुणवत्ता अधिक सुधारली पाहिजे, त्यासाठी शिक्षकांनी शाळेला जास्तीत जास्त वेळ द्यावा, हीच खरी भाऊसाहेबांना आदरांजली असेल असे आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये आवर्जून स्पष्ट केलंय। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाने शब्दबद्ध केलेले शततारका या हस्तलिखिताचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडलंय। शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाचे औचित्य साधून शाळेतील वर्ग 10वी व 12वीचे गुणवंत विद्यार्थी यश पाटील, वंश मोहोळ, यश पिडेकर, दिव्यांक माणके यांच्या रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन माननीय अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय। राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सौम्या लोणारे हिला राज्यस्तरावर प्रावीण्य प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरवांकित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या विशेष अतिथी म्हणजेच शिलाताई अर्डक, आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्था यांनी स्वर्गीय मधुकरराव हरिभाऊ अर्डक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्त रुपये 51,000 रुपयाची धनराशी अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली आहे। उद्घाटन सोहळ्याला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी परिषदेचे हेमंत काळमेघ, प्राध्यापक केशवराव गावंडे, प्राध्यापक श्री सुभाष बनसोड तसेच सचिव डॉक्टर विजय गोविंदराव ठाकरे, स्वीकृत सदस्य प्राध्यापक डॉक्टर अंबादास लक्ष्मणराव कुलट, प्राध्यापक डॉक्टर अमोल महल्ले तसेच आजीवन सभासद रमेशराव बोके, वसंतराव विधाते, माहुरे साहेब, हरिभक्त परायण ठाकरे, मोहनराव देशमुख, जयस्वाल साहेब उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी शाळा समिती सदस्य म्हणून सर्वश्री आर.बी. काळे, एन.बी. राठी, विशेष निमंत्रित सदस्य पी.टी. देशमुख, एकनाथ बट, आर.एस. गावंडे, ए.एच. अर्डक तसेच अमरावती महानगर विज्ञान मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते। अतिशय आनंदात उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भावना गिरनाळे मॅडम व आभार प्रदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक श्री माडवे सर यांनी केलं होतं। यावेळी शाळेचे एनसीसी व गाईड पथकाचे सहकार्य मिळाले। कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रवंदनेने करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, RCN न्यूज।